विटा शहरात तासगाव रोड येथे काही कामानिमित्त या ठिकाणी स्थायिक झालेले बिहार येथील एक कुटुंब, याच कुटुंबातील नातेवाईक व आजूबाजूचे त्यांच्याच कुटुंबातील सदस्य दैनंदिन आपल्या रोजीरोटीसाठी कायमच कष्ट करत कामानिमित्त ते जात असतात। नेहमीप्रमाणे त्यांचा मुलगा प्रिन्स संजय राय वय वर्ष 8 हा शालेय विद्यार्थी नेहमीच त्या परिसरात सतत सायकलिंगने फिरत असतो। शुक्रवारी घरातील सर्व स्वयंपाक व धुणी भांडी करून आई व त्यांच्या कुटुंबातील सदस्य कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर प्रिन्स संजीव राय हा शालेय विद्यार्थी त्याची सायकल घेऊन खेळण्यासाठी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडला। मात्र आई कामाला गेल्यानंतर त्या माऊलीला या संदर्भात काहीच माहीत नव्हतं। कामाने आल्यानंतर सदर आपला मुलगा प्रिन्स याला हाक मारू लागली, मात्र त्याचा कोठेही प्रतिसाद आईला मिळाला नाही। आजूबाजूला सर्वत्र विटा शहरातील काही भागात, घरापासून काही भागात सर्वत्र आई आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनी शोध घेतला। शुक्रवारी दिवसभर तो कुठेच सापडला नाही। शेवटी शनिवारी पहाटेपासून पुन्हा प्रिन्स याची आई त्याचा शोध विटा शहरात सर्वत्र फोटो घेऊन शोध करीत होती। अक्षरशः या माऊलीने रस्त्यावरच आपला मुलगा सापडेना म्हणून हंबरडा फोडला होता। माऊलीने रस्त्यावरच आक्रोश केल्याने अनेकांचे डोळे पाणावले। शेवटी या माऊलीने आपलं बाळ सापडावं यासाठी विटा पोलीस ठाण्यात धाव घेतली। त्यानंतरही विटा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, मायनी रोड, विटा बस स्थानक, सांगली रोड, कुंडल रोड, भवानीनगर, कराड रोड, खानापूर रोड, घुमटमाळा, पारे रोड, बजरंग नगर सह अन्य भागात नेहरू नगर, आंबेडकर नगर, फुले नगर या भागात या माऊलीने पायपीट करत आपल्या मुलाचा शोध घेतला। पण मात्र या माऊलीला, या आईला तिचा मुलगा सापडला नाही। त्यामुळे विटा पोलीस ठाण्यात या संदर्भात आईने धाव घेतल्याचं समजतं। शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांचा प्रिन्स सापडला नाही। सदरवरील फोटोतील वर्णनाचा 8 वर्षाचा शालेय विद्यार्थी प्रिन्स संजीव राय हा बिहारी मुलगा, ज्याला मराठी समजत नाही, हिंदी बोलतो, त्याजवळ लाल सायकल छोटी आहे। जर कोणाच्या निदर्शनास आल्यास सदर विटा पोलिसांशी अथवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।